शहरातील पाचपावली परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। वाहतूक कोंडी, वाढलेले धुळीचे प्रमाण आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे दररोज अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नागपूर शहर प्रमुख संदीप रियाल पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। कार्यकर्त्यांनी परिसरात घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला व तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली। नागरिकांच्या म्हणण्यानुसार उड्डाणपुलाचे काम ज्या कंत्राटदाराकडे देण्यात आले आहे तो आवश्यक ती दक्षता न घेता काम करीत आहे। बांधकामस्थळी सुरक्षेसाठी योग्य बॅरिकेड, सूचना फलक तसेच रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश योजना नसल्यामुळे वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होत आहे। परिणामी दररोज लहान मोठे अपघात घडत असून अनेक नागरिक जखमी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। व्यावसायिकांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे। रस्ते अर्धवट बंद ठेवण्यात आल्याने ग्राहकांची ये-जा कमी झाली असून व्यापाऱ्यांवर परिणाम झाला आहे। शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिका यांनाही या कामामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून बांधकामाची गती वाढवून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। माझे नाव संदीप रियाल पटेल आहे। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नागपूर शहर प्रमुख या पदावर कार्यरत आहे। काल रात्री एक आमचे राजू भैया हे आपल्या घरी येत होते ऍक्टिवानी। मला वाटतं अंदाजे 11:30-12च्या दरम्यान एक गाडी आली, त्यांनी रिव्हर्स घेतलं न सांगता, तर यांची गाडी पूर्ण चकनाचूर होऊन हे मारता वाटले तिथे। गाडी कोणाची? यांचीच होती ऍक्टिवा, आणि गाडी एक कंपनीवाल्याची, एनसीसी वाल्याची। त्यावेळेस आम्ही त्यांची विचारपूस केली, आम्ही त्वरित ते काम बंद करवलं। त्या ड्रायव्हरला बोलवलं, ड्रायव्हर दारू पित होता, ड्रायव्हर पळून गेला स्पॉटवरून। मग आम्ही डायरेक्ट पाचपावली पोलीस स्टेशन घातलं, त्या ठिकाणी आम्ही रजिस्टर कंप्लेंट केली। आणि कालच्या दिवशी त्या या ठिकाणी पुलाचे काम होत असताना काही कोणती बॅरिकेटिंग नाही, काही नाही, माझ्या डोळ्यामध्ये पूर्ण माती केली। हा डोळा माझ्या खराखर होता वाचला। आणि इकडे स्थानिक रहिवासी यांना विचारा, या ठिकाणी पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। ही कंपनी एवढी फ्रॉड आहे, या कंपनीमध्ये स्थानिक लोक कोणी काम करत नाहीये। या कंपनीमध्ये बाहेर दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा दुसऱ्या राज्यातून आलेले लोक काम करत आहे। कंपनीचा मालक जो आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर जो असेल हा मोठ्या प्रमाणात मजुरी करत राहतो। इकडल्या स्थानिक लोकांना एवढं म्हणजे तुम्ही सांगता ना, आता इकडे लहान पोरांना श्वास घेता येत नाहीये, तेवढ्याचं इन्फेक्शन वाढलेलं आहे। मला वाटतं आज किंवा काल आपल्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये आलाय की नागपूर शहराचे पोल्युशन खूप वाढलेलं आहे। पण याकरता कुठेतरी आहे ना, आमच्या विकासाला कोणताही प्रकारे विरोध नाहीये। विकास झाला पाहिजे, नागपूर शहर समोर वाढला पाहिजे, पण विकास करताना यांना जे प्रिकॉशन काही घेत नाहीये। ते गाडी अर्ध्या रात्री रस्ता बंद करून टाकतात। आता तुम्ही जाऊन पाहणार, भर रस्त्यात पेंट मारणं चालू आहे, स्प्रे, म्हणजे काही बॅरिकेटिंग आहे, रस्ता काही बंद नाही आहे, तो स्प्रे लोकांच्या अंगावर उडत आहे, डोळ्यात जात आहे। म्हणजे लोक मेले तरी चालतील, पण याचं काम झालं पाहिजे। म्हणजे याला कोणी म्हणणार आहे की नाही? अरे आम्ही म्हणतो डेव्हलपमेंट झाला पाहिजे ना। तुम्ही पाहिला लोकांच्या घरापर्यंत गॅलरी चालले, म्हणजे असं जाऊन आमच्या आमदार साहेबाच्या घरी आहे, माजी आमदार विकासभाऊ कुंभारे साहेब, ते आता असं झालं आहे का बॅरिकेड घ्या, डायरेक्ट त्यांच्या घरात घुसून घ्या। असे 4-5 घर आले। म्हणजे तुम्ही विकास करताय की लोकांना तकलीफमध्ये टाकला? जेमतेम पूल सुरू व्हायचं, त्याच्या पहिले अवघड, पण नंतर काय होणार आहे? काय चेतावणी आहे? सोमवारपर्यंत आम्ही सकाळी आलेल्या व्यक्तींना म्हटलंय, सोमवारपर्यंत जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही, आम्ही रस्ता बंद करू, आम्ही पूर्ण काम होऊ देणार नाही, आम्ही धरणे आंदोलन बोलू, वेळ आला तर गाड्या फोडू पूर्ण त्यांच्या। मैं यही पाचपावली महादेव मंदिर के पास में रहता हूँ, रोड के ऊपर मेरा मकान है। और मैं ये कहना चाहता हूँ कि ये पुलिया का काम 2 साल से चालू है, और 2 साल के बाद में ये मकान, या मेरा मकान है बिल्कुल रोड के ऊपर है, और मेरे घर में इतनी धूल आती है, मट्टी आती है। जब भी मैं इनको बोलता हूँ कि ये भैया यहाँ से ये कचरा हटाओ, यहाँ से ये सामान उठाओ, तो ये सुनते नहीं है, और कोई किसी की मानते नहीं है ये लोग है, और किसी की मानने वाले लोग नहीं है। ड्राइवर को बोलो तो ड्राइवर नहीं सुनता है, डीसीपी वाले को बोलो तो डीसीपी वाला नहीं सुनता है। और आप देखिए यहाँ कितना कचरा है, ये कचरा हटना चाहिए, और ये रोड बिल्कुल क्लियर होना चाहिए, और पानी वाले का पानी आना चाहिए, झाड़ू पोछा होना चाहिए। यहाँ पर पाणी घालता ही नाही, पानी नहीं, कुछ नहीं। आपल्याला तर प्रदूषणचा जास्त प्रॉब्लेम आहे पूर्ण, एकदम जास्त आहे ना। थोडी पहिले पूल तुटत होतं जेव्हा एवढी नाही होती जेवढी आता आहे, सर्व जास्त। काय मागणी आहे समोर? मागणं काय आहे, प्रदूषण जे आहे आपलं हे कहणं आहे की कमी व्हायला पाहिजे बिलकुल, परंतु पहिले रोड बनवायला पाहिजे पूर्ण। जे प्रदूषण होऊन राहिला तो वहाँ पे सला के थी, वो काम इधर है और इधर सला के डालते वो टिके, उसमें सीधा गिर गया, उधर पाइप लटक गया। तो घर के बाहर क्यों निकल रहे हो?
यहाँ रुक गई अभी आप? और तो कहीं यहाँ के यहाँ घूमेंगे भी नहीं। क्या मांग ली है? क्या ये ऐसा हो रहा है, वो बोला, हमने बोले उसको, तो बोले हमारा कोई दोस्त थोड़ी है, बोले ये बोले आप लोग ये कर रहे बोले।